नमस्कार मित्रांनो, आज आपण या संवाद कौशल्यामध्ये अनेक अडथळे येत असतात. हे अडथळे ओव्हरकम कसे करायचे या दृष्टिकोनातून 3 अतिशय महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे. अशा प्रकारचे अडथळे किंवा ज्याला आपण म्हणतो गोंधळ, क्लटर म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, ते आपण इथं बघणार आहोत की हे गोंधळ आपले टाळले गेले पाहिजेत. तर त्यातला सगळ्यात पहिला गोंधळ कुठला होऊ शकतो तो म्हणजे ऑडिटरी क्लटर, शाब्दिक गोंधळ. जेव्हा आपला शाब्दिक गोंधळ होतो ना त्यावेळेला आपण जे फ्लुएंटली बोलत असतो ना त्याला कुठेतरी कुठेतरी गॅप पडतो आणि समोरच्या माणसाला ते ऐकायलाच खूप कठीण होऊन जातो. यामध्ये प्रामुख्याने 2 गोष्टी येतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे नॉन वर्ड्स, म्हणजे जे खरे शब्दच नाही आहेत असे पण आपण संवादामध्ये बऱ्याचशा वेळा नोईंगली किंवा अननोईंगली आपण वापरतो. आ, ए हे जे शब्द आहेत ना हे खरे शब्द नाही आहेत, पण जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला पटकन आठवत नाही, गोंधळ निर्माण होतो, अशा वेळेला आपण अशा नॉन वर्ड्सचा आपण उच्चार करत असतो आणि ते संवादातला एक सगळ्यात मोठा त्रास आहे किंवा विघ्न आहे. दुसरा त्यातला एक भाग झाला की त्याच्यामध्ये आपण फिलर वर्ड्स वापरतो. बघा, बऱ्याचशा वेळेला आपल्याला समोरच्या माणसाला काय सांगायचं आहे याच्याकरता योग्य शब्द सुचत नाही आणि त्यावेळेला आपली गोंधळाची अवस्था होते आणि त्यावेळेला आपण काहीतरी फिलर वर्ड्स वापरतो आणि सो दॅट अँड यू मस्ट नो व्हॉट आय वॉन्टेड टू से, व्हॉट आय मीन इट. खरं तर काहीच अर्थ नसतो नाही, पण आपल्याला अशा फिलर शब्दांचा उपयोग करावा लागतो किंवा तो अननोईंगली केला जातो आणि त्याच्यामुळे आपल्या संवादामध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. अशा प्रकारचा शाब्दिक गोंधळ किंवा ज्याला ऑडिटरी क्लटर असं म्हटलं जातं, हे क्लटर झाल्यानंतर काय होतं, समोरच्या माणसाला कळतं की यांना काय सांगायचं आहे ना ते याला स्वतःलाच माहीत नाही, यालाच क्लॅरिटी नाही, तर हा मला काय सांगतो आहे. कित्येक वेळा विषयावर आपली पूर्णपणे कमांड असते, ऑथॉरिटी असते, पण ती ऑथॉरिटीच आपण घालवून बसतो का काय, हा एक दुसरा भाग आहे. आपण क्रेडिबिलिटीसुद्धा घालवतो. बघा की जर मी असे वेगवेगळे शब्द वापरत असेल ज्याची गरज नाही आहे त्यावेळेला इट शोज दॅट आय एम नॉट अ क्रेडिबल पर्सन. त्यामुळे मला या शब्दांचा उपयोग हा अजिबात नाही केला पाहिजे, सो दॅट माय कम्युनिकेशन इज गोइंग टू बी व्हेरी क्लिअर. आणि मी जर असे शब्द नाही वापरले तर इट इंडिकेट्स व्हॉट एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्ट टू कम्युनिकेट. आणि हे जेव्हा होतं ना त्यावेळेला समोरच्या माणसाला आपल्याला काय सांगायचं ते कळतं आणि त्या पद्धतीने त्याच्याकडनं क्रिया पण अपेक्षित करता येते. दुसरा त्यातला भाग आहे व्हिज्युअल क्लटर, म्हणजे आपला दृश्य गोंधळ होऊ शकतो. बघा, आणि हा एक अतिशय कठीण आणि त्रासदायक असणारा भाग आहे. कधीकधी आपण जेस्चर्सच्या बाबतीमध्ये कुठेतरी अतिशयोक्ती करतोय का काय, एक्सेसिव्ह आपण होतोय का काय, हाही आपल्याला विचार करायची आवश्यकता आहे. जेस्चर्सचा वापर आपल्याला निश्चितपणे संवादात करून घ्यायचा आहे, पण आपण म्हणतो ना टू मच इज टू बॅड. कधीकधी मी संवाद करत असताना सारखा माझा चष्मा वर केला खाली केला, चष्मा वर केला खाली केला, तर त्या माणसाचं मला शब्द किंवा मला काय सांगायचं ह्याच्यावर लक्ष, मी किती वेळा चष्मा खाली वर केला याच्याकडे जाऊ शकेल. काही लोकांचे केस जर लांब असतील तर त्या केसांवर हात मारणे किंवा असं केस मागे करणे, याही ॲक्शन्स आपोआप होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा समोरचा माणूस हा डिस्ट्रॅक्ट होऊ शकतो. कधीकधी आपल्या जेस्चरचा उपयोग करून घेत असताना आपण वेगवेगळे जर हातवारे करायला सुरुवात केली ना तर त्याचं लक्ष आपल्या शब्दांपेक्षा हातवाऱ्यांकडे जाऊ शकतं. त्यामुळे हे जे व्हिज्युअल क्लटर आहे, हा जो दृश्य गोंधळ आहे ना, हा गोंधळ आपल्याला चांगल्या संवादामध्ये टाळायलाच पाहिजे. आणि तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट, बघा जगातलं सुंदर काय आहे ते आपण ज्या व्यक्तीशी संवाद करतोय ना
त्याच्याशी असलेलं आपलं सुहास्य वदन, हास्य, बघा बरं का किती केवढं महत्त्व आहे. एखाद्या अनोळखी माणसाकडे बघून आपण त्याला जर एक हास्य मुद्रा दिली तो किती छान वाटतो, त्याच्याकडनं सुद्धा तसाच प्रतिसाद मिळतो. आज आपलं अनोळखी माणसाला, स्ट्रेंजर माणसाला आपलं हास्य देण्याची पद्धत ही थोडीशी वेगळी असू शकते. बघा बरं का, आता आपल्याला जो फोटो काढायचा आहे किंवा शूटिंग करायचं आहे त्यावेळेला आपण कसं स्माईल देणार हो, हा एक त्यातला वेगळाच भाग ना. त्यामुळे आपण स्माईल देताना आपण जेन्युइन स्माईल देतो आहे का, हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. की जेन्युइनली मी तुम्हाला भेटल्याबद्दल आनंदी आहे, हा आनंद व्यक्त करणं हा खरा त्या स्माईलचा असला महत्त्वाचा असलेला भाग आहे. कित्येक वेळेला आपण खोटं स्माईल पण करतो बघा, समोरच्याला जस्ट खुश करण्याकरता त्याच्याकडनं काहीतरी चांगलं मिळावं म्हणून, आणि म्हणून हा 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 त्याच्या एखाद्या छोट्या विरोधालासुद्धा आपण सुंदर प्रतिसाद द्यायचा प्रयत्न करतो. कदाचित तो खोटा असतो, आणि म्हणून तुम्ही हसता कसे ह्याला खूप मोठं महत्त्व आहे. आणि आज यू शुड गिव अ जेन्युइन स्माईल and that will make you an excellent communicator. So 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आपण पाहिला: ऑडिटरी क्लटर, व्हिज्युअल क्लटर and a genuine smile. If you can add up to this your presentations and communication, you will be excellent communicators. मित्रांनो, हे जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू सो मच.